आज या आसमानी संकटातून गेली एक महिना झालं की सर्वदूर महाराष्ट्रावर नव्हे तर देशावर देखील आसमानी संकट आलेलं आहे. आणि या आसमानी संकटाचा कहर इतका आहे की तो त्या ठिकाणी मनुष्याच्या व्यवस्थेच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी व्यवस्थासुद्धा कमी पडायला लागलेली आहे. परंतु ठीक आहे, आसमानी संकटाला त्या ठिकाणी कोणी काही करू शकत नाही, ते नैसर्गिक आहे. परंतु या पंढरपूरमध्ये सेंट्रल नाका ज्ञानेश्वर नगर या ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी पंढरपुरामध्ये पाणी वाहून जाण्यासाठी भुयारी गटर योजना केलेली आहेत आणि सर्वत्र त्या ठिकाणी निचरा होऊ शकतो. परंतु या ज्ञानेश्वर नगर आणि सेंट्रल नाक्यामध्ये कैकाडी महाराज मठ, कुंभार गल्ली, सरगम चौक, झोपडपट्टी असेल, बसस्टँड असेल, या ठिकाणी बहादुले चौक असेल, या सर्व ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी हा खड्डा झालेला आहे आणि या ठिकाणी गटारीचं जी काही व्यवस्थापन झालेलं आहे त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं झालेलं आहे. आणि ह्या ठिकाणचा ठेकेदार आणि या ठिकाणचे जे काही अधिकारी आहेत नगरपालिकेचे, हे सर्वस्वी या परिस्थितीला जबाबदार आहे. आज गेली ह्या पावसाळ्यामध्ये 4थी वेळा ह्या भागामध्ये पाणी साठायची आणि जवळपास सर्व गटारीचं पाणी जे आहे ते नागरिकांच्या घरामध्ये गेलेलं आहे. आणि विशेषतः गटारीचं पाणी त्या ठिकाणी नागरिकांच्या घरामध्ये गेल्यामुळं त्यांना जेवणाच्या काही गोष्टी असतील त्यासुद्धा बनवून खाणं त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून धोका झालेला आहे. आणि पाण्यामधून येणारा विंच, काय जे साप असतील, काय बाकीचे इतर प्राणी असतील, ते सुद्धा त्यांच्या घरामध्ये गेलेले आहेत आणि त्यांच्या घरामध्ये चिखल गाळ या गटारीचा साचलेला आहे. परंतु याच्यावरती जर का योग्य पद्धतीनं या आता गेलेली मागची गटारीचं नियोजन केलेलं आहे, ठेकेदार कोणतरी सचिन कुसूरकर आहे. परंतु पावसाळ्याची परिस्थिती पहिल्या वेळेस पाणी आल्यानंतर ही परिस्थिती लक्षात यायला पाहिजे होती. त्याला योग्य पद्धतीनं डायव्हर्शन दिलं असतं तर चप्पल लाईनच्या मार्गे त्या ठिकाणी हे पाणी आपोआप नैसर्गिकरित्या जाऊ शकत होतं, त्याचा निचरा होऊ शकत होता. परंतु एवढी परिस्थिती असताना सुद्धा याच्याकडे प्रशासन गांभीर्यानं घेत नाही. आता मी शिवमहोदयांना फोन लावलेला आहे. तात्काळ या परिस्थितीचा आपण उपाययोजना कशी होणार आहे ते आपण पाहू. जर प्रशासन जर काही याच्याकडे म्हणजे नगरपालिका प्रशासन जर दुर्लक्ष करत असेल तर आमचे सर्व शिवसैनिक आहेत, आमचे शहर प्रमुख मुन्ना भोसले आणि त्यांचे सर्व सहकारी ते सातत्यानं त्या ठिकाणी इथल्या लोकांना दिलासा देत आहेत, त्यांना सहकार्य करतायत, त्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूचा देखील त्या ठिकाणी पुरवठा त्या ठिकाणी करतील. आता एक थोड्या वेळामध्ये आत्ताच मला वाटतं विश्वजितजी भोसलेंच्या बंधूंनी मला वाटतं 100 किलोचा साबुदाण्याची खिचडी बनवायचं काम चालू केलेलं आहे. वैभवजी भोसले वगैरे हे सर्व या ठिकाणचे स्वयंसेवक आणि समाजसेवक या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करतात. आषाढी वारीमध्ये लाखो रुपयांचा खर्च केला होता नाले सफाईमध्ये, ते कुठेतरी झालेलं दिसत नाही. त्यामुळं पाणी जागोजागी थांबत आहे आणि पंढरपूर शहराचं एक तळस असल्यासारखी अवस्था शहरात पूर्ण. हे दुर्दैव आहे. महाराष्ट्र सरकार चांगल्या पद्धतीनं निधी उपलब्ध करून देत आहे, त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम करत आहे आणि पंढरपूरवरती विशेष लक्ष असताना देखील कुठेतरी स्थानिक प्रशासन कमी पडतं आहे. ते वस्तुस्थिती हे आपल्याला नाकारता येणार नाही. परंतु स्थानिक प्रशासन का कमी पडतं आहे तर काय स्थानिकच्या ठरलेल्या ठेकेदारांना जगविण्यासाठी मला वाटतं आणि त्यांची तिजोरी भरण्यासाठी कुठं कमी पडतंय की काय, असा त्या ठिकाणी प्रश्न इथल्या सर्वच नागरिकांच्या मनामध्ये उपलब्ध निर्माण झाला. तरी याची नक्कीच मी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा साहेब यांना या ठिकाणी सविस्तर या ठिकाणची माहिती मी पोचवणार आहे आणि याच्यावरती येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं आपल्याला उपाययोजना झालेली दिसते. आषाढी वारीत रस्त्यांची पूर्ण कामं केलेली असताना देखील आता पूर्णपणे रस्त्याची चाळण झाली आहे, लोकांना प्रवास करणं देखील मुश्किल झालेलं आहे. नाही, हे बरोबर आहे तुमचं. परंतु आता हा रस्त्याच्या बाबतीत किंवा ह्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत हा मुद्दा आपल्यासाठी तर महत्त्वाचा नाही आहे. आत्ता पुराच्या परिस्थितीमध्ये अडकलेले जनतेत त्याला कशा पद्धतीनं दिलासा देता येईल या गोष्टीला आपण प्राधान्य देण्याकरता राजकारण करण्यासाठी आपल्याला मला वाटतं बाकीचे दिवस पडलेले आहेत. परंतु तुम्ही सुद्धा चौथा स्तंभ आहेत. आमचे सर्व काय पदाधिकारी असतील, समाजातील काही ज्येष्ठ नागरिक आणि समाजसेवक असतील आणि प्रशासन मिळून या लोकांना पहिल्यांदा पुरात अडकलेल्या अडचणीत असलेल्या नागरिकांना आपण कशा पद्धतीने दिलासा देता येईल आणि त्यांना कशा पद्धतीने मदत करता येईल हेच आवाहन करतो. आणि मी सर्व समाजातील बांधवांना देखील
ज्या ज्या समाजसेवक असतील, जे जे दाते असतील, या दात्या लोकांनी समोर येणं गरजेचं आहे. शेवटी आसमानी संकट इतकं मोठं आहे की एका दोघाची मदत ही तुटपुंजी पडणार आहे आणि या सर्वत्र सर्वांचा चळवळ उभा राहून लोकांना त्या ठिकाणी सहकार्य मदत होणं गरजेचं आहे. म्हणून आपल्या माध्यमातून मी सर्वच पंढरपूरवासियांना नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वच दात्यांना आणि समाजसेवकांना त्या ठिकाणी आवाहन करतो की आत्ता खऱ्या अर्थानं जनतेला आणि समाजाला आपली मदतीची गरज आहे. तर अशा वेळेस आपण येऊन मदत कार्य करावं ही आपल्याला त्या ठिकाणी विनंती आहे. साहजिक आहे, जो संकटात आहे त्याला वाटणं साहजिक आहे की माझ्याकडे आलं पाहिजे, परंतु संकट एका ठिकाणी नाही आलेलं आहे, तर संकट हे सर्व दूर आलेलं आहे. यंत्रणा थोडीशी कमी पडते, संकट अनेक ठिकाणी असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी वेळ देत त्या ठिकाणी आत्ता शिवमहोदयांचा माझा फोन झाला. शिवमहोदय 10 मिनिटांमध्ये या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीनं उपाययोजना करता येईल याची देखील आपल्याशी पण आणि माझ्याशी पण ते त्या ठिकाणी चर्चा करतील. आता इथली परिस्थिती जी आहे इथली परिस्थिती नक्कीच ठेकेदाराची जबाबदारी आपल्याला त्या ठिकाणी प्रथम दर्शनात दिसते, परंतु याच्यावरती अधिक चांगल्या पद्धतीनं शिव आपल्याला बोलतील. तर आपण शिव येऊन तुमचा जो प्रश्न आहे तोच माझा प्रश्न आहे की नक्कीच आपण त्यांना हा प्रश्न त्या ठिकाणी आल्यानंतर विचारूया, त्याच्यावर ते काय आपल्याला उत्तर देत आहेत त्याच्यानंतर आपण थोडंसं पुढचं धोरण अवलंबू. संबंधित ठेकेदारावर काय कारवाई वगैरे करण्याची मागणी आपण करणार आहे. आता प्रथमदर्शनी आहे की बाबा ठेकेदाराला म्हणजे एस्टिमेटमध्ये तरतूद कशा पद्धतीची आहे आणि त्यानं त्या कामात लाईन ऑफ ट्रीटमेंट काय होते हे महत्त्वाचं आहे आणि त्या पद्धतीनं काम झालंय का, आणि त्या पद्धतीनं काम झालं नसेल तर ठेकेदार जबाबदार आहे. परंतु ट्रीटमेंटप्रमाणे काम झालं असेल तर कुठं तर टेक्निकल पर्सन याच्यामध्ये जबाबदार आहे की या ठिकाणी टेक्निकल गोष्टीचा विचार केला नव्हता का, आणि जर टेक्निकल गोष्टीचा विचार करून एस्टिमेट केला असेल तर ठेकेदार जबाबदार आहे, आणि टेक्निकल गोष्टीचा विचार करून जर काय एस्टिमेट केलं नसेल तर मग टेक्निकल पर्सन जो काही प्रशासकीय अधिकारी असेल तो त्याला जबाबदार आहे. आता आपल्याला त्या ठिकाणी याची उत्तरं आपल्याला त्या ठिकाणी शिव महोदयाकडून आपल्याला घेऊया.